नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सेल करिअर गायडन्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जे की जळगावमध्ये स्थित आहे, तर याचा आपण कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर बघणार आहोत। तर तुम्हाला माहितीच असेल की हे कॉलेज महाराष्ट्रातलं सर्वात कमी फीज असलेलं टॉप MBBSचं कॉलेज आहे। निश्चितच जर तुमच्या कॉलेजमध्ये नंबर लागला तर तुम्हाला खूप कमी फीज या कॉलेजसाठी राहणार आहे, आणि जर तुमचा मेरिट थ्रू नंबर लागला आणि जर तुमचे 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर नक्कीच तुम्हाला या कॉलेजमध्ये स्कॉलरशिप देखील भेटणार आहे। तर चला आपण या कॉलेजचं जे फी स्ट्रक्चर आहे ते बघूयात। सगळ्यात अगोदर तुम्ही जर बघितलं ओपन कॅटेगरीसाठी या कॉलेजची ट्यूशन फीज प्लस डेव्हलपमेंट फीज जी आहे ती टोटल तुम्हाला 7 लाख रुपये एवढी राहणार आहे। नंतर जो आहे कॅन्डिडेट समजा OBC कॅन्डिडेट असेल तर त्याच्यासाठी या कॉलेजची फीज ही 3,68,099 रुपये राहणार आहे। तर हे सर्व फीज जे आहे तर ती जर तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर राहणार आहे। पुढे आहे EBC, EWS किंवा SEBC या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी कॉलेज समजा या कॉलेजमध्ये अलॉटमेंट झाली तर त्याकरिता 3.5 लाख रुपये कॉलेजची वार्षिक फीज राहणार आहे। एकंदरीत तुम्ही तर सगळ्या कॅटेगरीची फीज तर बघू शकता, ज्यामध्ये आता आहे NT त्यासोबत VJ SBC त्याची देखील फीज इथं पूर्णपणे मेन्शन आहे। तर यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची ट्यूशन फीज नाही आहे, फक्त विद्यार्थ्याला जी आहे तर ती डेव्हलपमेंट फीज जी आहे ती पे करायची आहे। नंतर आहे SC ST कॅन्डिडेट, तर त्यांच्यासाठी देखील फक्त जी प्रोसेस फी आहे तेवढीच पे करायची आहे। कुठल्याही प्रकारची ट्यूशन फीज असेल डेव्हलपमेंट फीज आहे ती इथं कॉलेज आकारत नाही आहे। एकंदरीत NRI कोटाचा विचार केला म्हणजेच मॅनेजमेंट, म्हणजे समजा तुम्हाला इथं मार्क कमी असतील, तुम्हाला पैसे भरून ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 35 लाख रुपये दरवर्षी तुमची तयारी असायला पाहिजे। तर आता समजा ज्यांची तयारी असेल ते भरू शकता। समजा तुम्हाला MBBS करायचं असेल परंतु बजेट खूप कमी असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या टीमला कॉन्टॅक्ट करू शकता। आमचा नंबर आहे 920 910 1770। मग तुमच्या खूप कमी पॅकेजमध्ये आपण मॅनेजमेंटच्या ॲडमिशन असेल किंवा अदर स्टेटला जर तुम्हाला MBBS करायचं असेल तरी देखील आपले टीम मेंबर्स तुम्हाला नक्कीच हेल्प करतील। किंवा जर तुम्हाला ॲब्रॉडमध्ये करायचं असेल, त्यामध्ये रशिया असेल, जॉर्जिया, फिलिपिन्स किंवा नेपाळ असेल, इथे देखील तुम्ही अतिशय कमी पॅकेजला आम्ही दरवर्षी विद्यार्थ्यांचे ॲडमिशन हे करत असतो। पुढे समजा आपण कॉलेजचं जे हॉस्टेल मेस आहे त्याचा जर विचार केला तर तुम्हाला कॉलेजचं जे हॉस्टेल आहे तर ते 85,000 रुपये कॉलेजची जी आहे ती फीज राहणार आहे। पुढे मेसचा विचार केला तर 88,200 रुपये कॉलेजची मेसा तुम्हाला अवेलेबल इथं होऊ शकते। पुढे कॉलेजची जी युनिव्हर्सिटी चार्जेस आहेत ते तुम्ही इथे बघू शकता। एकंदरीत पाहता कॉलेजमध्ये पेशंट फ्लो जो आहे तो ॲव्हरेज लेवलचाच आहे। कॉलेज पण हे ॲव्हरेज आहे, पण फक्त काय कॉलेजची जी फीज आहे ती खूप कमी असल्याने कॉलेजचा कट ऑफ हा जो आहे तो खूप जास्त जातो। बाकीच्या महाराष्ट्रातले बाकीच्या कॉलेजच्या कंपेअरमध्ये या कॉलेजची फीज खूप कमी आहे। जिथं तुम्हाला 10-10, 15-15 लाख रुपये कॉलेजची फीज आहे तर इथं तुम्हाला फक्त 7 लाख रुपये ओपनचे राहणार आहे। आणि जर तुम्ही कॅटेगरी विद्यार्थी असाल, मेरिट थ्रू ॲडमिशन झालं असेल आणि 8 लाखापेक्षा कमी असेल उत्पन्न तर 100% तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार आहे। तुम्ही तर क्लिअर कट बघू शकता की कुठल्या कॅटेगरीला किती मार्कावर किती फीज लागते आहे। त्यासोबत ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडून पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल तर त्यांनी आम्हाला 920 910 1770 या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता। आपले टीम मेंबर्स तुम्हाला नक्कीच हेल्प करतील। तरी आपण भेटूयात नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओजमध्ये। धन्यवाद।